नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कोकणची खरी ओळख असलेले बिडाच्या तव्यावरचे अस्सल गावरान घावणे. तांदळाच्या पिठाचे हे पांढरे शुभ्र घावणे इतके मऊ आणि लुसलुशीत होतात ना की बघताच कोणालाही खाण्याचा मोह होईल. चला तर मग या प्रसन्न सकाळी घेऊया पारंपरिक चवीचा हा गोड आस्वाद. प्रमाण अचूक तर घावणे नक्कीच सोबत. जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावण्यांचे खास गुपित. येथे मी घेतले आहे 2 वाटी तांदळाचे पीठ, जे आपल्या घावणांना देईल तो अस्सल पांढरा शुभ्र रंग. आता यात मिसळूया बरोबर 5 वाटी पाणी. हे प्रमाण लक्षात ठेवा, कारण यामुळेच घावणाला छान जाळी पडते. 2:5 या अचूक प्रमाणामुळे तुमचे घावणे प्रत्येक वेळी कापसासारखे लुसलुशीत आणि अगदी परफेक्ट बनते. आता या 2 वाटी तांदळाच्या पिठात थोडे थोडे पाणी घालत हे पीठ आपल्याला हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने पीठ कालवल्यामुळे पिठात एकही गुठळी राहत नाही आणि पिठाचा पोत आपल्याला अगदी अचूक समजतो. जसं जसं पाणी पिठात मिसळेल तसं तसं हे मिश्रण आपल्याला एकदम गुळगुळीत आणि पातळ करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पीठ जेवढं व्यवस्थित मिक्स होईल तेवढेच आपले घावणे बिडाच्या तव्यावर जाळीदार आणि मऊ तयार होतील. पाण्याचे प्रमाण थोडेही कमी जास्त झाले तर घावणे एकतर कडक होतात किंवा तव्याला चिटकून तुटण्याची शक्यता असते. हाताने कालवलेलं पीठ आणि पाण्याचे योग्य मिश्रण हेच आहे जाळीदार घावण्यांचे खरे लक्षण. 5 वाटी पाणी पूर्णपणे मिसळल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी एकदा तपासून घ्या. हे मिश्रण दूध किंवा ताकासारखे पातळ हवे. तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. पिठाचे प्रमाण अगदी बेताचे असावे. मीठ टाकल्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून ते संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळले जाईल. परत एकदा लक्षात ठेवा, 2 वाटी तांदळाचे पीठ आणि 5 वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ. पिठाचा योग्य दाटपणा आणि गुठळ्यामुक्त मिश्रण आपले घावण्यांचे परफेक्ट बॅटर आता तयार आहे. चला तर मग हे परफेक्ट प्रमाण वापरून आता आपण प्रत्यक्ष घावणे काढायला सुरुवात करूयात. तेल लावण्यासाठी कांदा कापून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कांद्याला मधून आणि बाजूने असे कट दिले की तो हातातून निसटत नाही आणि तव्यालाही तेलही अगदी व्यवस्थित लागते. कांदा आता तयार आहे. एका बाउलमध्ये थोडे तेल काढून घेणार आहोत, जेणेकरून ते तव्याला लावणे सोपे जाईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता. तव्याला आपण सर्व बाजूनी तेल लावून घेणार आहोत. बिडाच्या तव्याचं तापमान अगदी अचूक असायला हवं. हाय फ्लेमवर तवा छान तापलेला असेल तरच घावण्याला सुंदर जाळी पडते आणि ते व्यवस्थित बनतात. आता वाटीत मिश्रण घेऊन तव्याच्या कडेने सुरुवात करत ते मधल्या बाजूला पसरून घ्या. पण लक्षात ठेवा, यावर पुन्हा पुन्हा मिश्रण ओतू नका. पिठाची एक सिंगल लेयर आपल्याला तव्यावर पाडायची आहे, ज्यामुळे घावण्याला छान जाळी पडते आणि तो जाडही होत नाही. यावर आता फक्त 2च मिनिटे झाकण ठेवायचे आहे. जास्त वेळ नको, जेणेकरून घावणे वाफेवर व्यवस्थित शिजले जातील. 2 मिनिटांनंतर झाकण काढून यावर आता आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. आपण मगाशी कापलेल्या कांद्याच्या साहाय्याने त्यावर थोडं तेल लावून घेणार आहोत, ज्यामुळे तो दुसऱ्या बाजूनेही छान भाजला जाईल आणि चवीला खमंग लागेल. एका बाजूने भाजल्यानंतर अशा थोड्या आपल्या कडा उचललेल्या दिसून येतात. आता उलटण्याच्या साहाय्याने घावण्याच्या कडा हळूवार मोकळ्या करून
तो एका बाजूने छान उचलून दुसऱ्या बाजूने खमंग भाजण्यासाठी अलवार उलटून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूनेही फक्त 2 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दोन्हीही बाजूने आता आपलं घावण छान भाजलं गेलेलं आहे. तर तयार घावण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. वाफ गरम असतानाच घावण्यांची लगेचच चपातीसारखी 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे, ज्यामुळे तो बराच वेळ मऊ आणि लुसलुशीत राहतो. आता याच पद्धतीने आपण दुसरा घावणा बनवायला सुरुवात करूया. प्रत्येक वेळी तव्यावर बॅटर सोडण्यापूर्वी तव्याला कांद्याने तेल लावायला विसरू नका, ज्यामुळे घावणा कुठेही चिकटणार नाही. वाटीने कडेने सुरुवात करत मधल्या बाजूला पिठाची एक पातळ आणि सिंगल लेअर पुन्हा एकदा पसरून घ्या. पुन्हा एकदा 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्या. लक्षात ठेवा, हे घावणे बनवताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे. घावण एका बाजूने छान भाजलं गेलेलं आहे, तर उलटण्याच्या साहाय्याने हा घावणा अलवार उलटून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे. पहा, दुसऱ्या घावण्यालाही किती सुंदर जाळी पडली आहे. तर याचीही वाफ गरम असतानाच घावण्याची लगेचच चपातीसारखी 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. हे करत असतानाच एकीकडे मी मस्त गरमागरम चहासुद्धा उकळायला ठेवला आहे, कारण मला तर हे घावणे चहासोबत खायलाच सर्वात जास्त आवडतात. पण तुम्ही हे घावणे खोबऱ्याच्या चटणीसोबत, चमचमीत बटाट्याच्या भाजीसोबत किंवा अगदी गोड गुळाच्या रसासोबतही खाऊ शकता. आपला घावणा किती मऊ आणि लुसलुशीत झाला आहे ना. अगदी हाताने सहज मोडला जाते आणि याची जाळीही अप्रतिम आली आहे. पण घेतलेल्या पिठाच्या प्रमाणात मध्यम आकाराचे साधारण 8 ते 10 घावणे आरामात तयार होतात. व्हिडिओमध्ये सर्विंगसाठी मी सध्या 4च घावणे दाखवले असले तरी हे प्रमाण 2 ते 3 लोकांसाठी पुरेसे आहे. तर तुम्हीही या पद्धतीने बिडाच्या तव्यावरचे जाळीदार घावणे नक्की करून पहा आणि आजच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कशासोबत खाणार आहात तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अशाच छान रेसिपी आहेत त्याही एकदा पहा.